हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलचं नाव आहे क्रिएटिव्ह कॉर्नर 505. मी तुमचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करत आहे. आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे पंपकिनचे किचन कसे बनवायचे ते क्रोशाने आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे उलन. जो तुमचा आवडीचा कलर आहे तो घेऊ शकता आणि वरच्या देठासाठी हिरवा कलर किंवा दुसरा कुठलाही कलर तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी आणखी आपल्याला लागणार आहे सुई आणि काळा धागा आणि क्रोशासाठी क्रोशाची सुई, कैची आणि फिलिंगसाठी सॉफ्ट कॉटन. तर आपण सुरुवात करूया. सुरुवातीला लूप घेऊन आपल्याला एक चेन बनवायची आहे आणि त्यानंतर अशा 18 चेन बनवायच्या आहेत. अशा प्रकारे 18 चेन तुम्ही बनवून घ्या. आता सुरुवातीच्या 3 चेन सोडून आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे. हाफ DC मीन्स हाफ डबल क्रोशिया. असे प्रत्येक चेनमध्ये हाफ डबल क्रोशिया बनवायचा आहे. शेवटपर्यंत तुम्हाला ते बनवायचं आहे. HDC म्हणजेच हाफ डबल क्रोशिया. प्रत्येक चेनमध्ये एक एक हाफ डबल क्रोशिया बनवल्यानंतर तुम्ही इथे काउंट करू शकता. आपण 18 बनवले होते चेन, तर ह्या 17 बनल्या पाहिजे. पूर्ण बनल्यानंतर आपल्याला 2 चेन परत बनवायच्या आहेत आणि टर्न करून तीच प्रोसेस पुढे कंटिन्यू ठेवायची आहे, म्हणजेच हाफ डबल क्रोशिया. म्हणजे एकदा सुईला टर्न लूप घ्यायचा आणि तिन्ही लूपमधून सुई काढायची. पूर्ण झाल्यानंतर परत 2 चेन आणि हाफ डबल क्रोशिया सुरू करायचं आणि परत एक लाईन पूर्ण करायची. जर आत्तापर्यंत तुम्हाला माझ्या चॅनलचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. अशा प्रकारे मी 3 रोज तयार करून घेतलेले आहेत. आणि पुढे कंटिन्यू तुम्हाला 7 रोज तयार करायचे आहेत. जर तुम्हाला मोठा बनवायचा आहे पंपकिन तर तुम्ही आणखीही त्यामध्ये वाढवू शकता. उंची पण वाढवू शकता आणि रुंदीसुद्धा वाढवू शकता. तुम्हाला छोटा हवा आहे की मोठा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता त्याच धाग्याने आपल्याला 2 जे टोकं आहेत त्याला जोडून घ्यायचं आहे. क्रोशाच्याच मदतीने
आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. एकदा या साईडच्या क्रोशातून आणि नंतर त्या साईडच्या क्रोशातून सुई घालून आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आतापर्यंत माझा चॅनल आवडला असेल तर प्लीज काही कमेंट करा. तुम्ही कुठून माझा हा व्हिडिओ बघत आहात, कुठल्या शहरातून बघत आहात, कुठल्या देशातून बघत आहात, तर प्लीज कमेंट करा. आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. अशाप्रमाणे पूर्ण जोडून घ्या. अशी एक लांब नळीप्रमाणे तयार होईल, ट्यूब तयार होईल. आता तुम्ही पूर्ण धागा न ठेवता काही धागा तोडून घेऊन अशा प्रकारे तुम्हाला धागा सोडून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सुई घालून तयार करायचं आहे. आणि एक साईड जी आहे ती सुईच्या साहाय्याने बंद करायची आहे. तुमच्या फ्रेंड्ससोबत, तुमच्या नातेवाईकासोबत प्लीज माझा चॅनल शेअर करा. आवडला असल्यास प्लीज कमेंट करा. काही सजेशन्स द्या. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे रेकॉर्डिंग करण्याचा. काही सजेशन्स असतील तर प्लीज मला कळवा. आता आपण जे तोंड त्याचं शिवलेलं आहे ते अशा प्रकारे बंद करायचं आहे. घट्ट ओढून घ्यायचं आहे आणि बंद करायचं आहे. आणि सुई जी आहे ती अशी टाकून या साईडनं ओढून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूने सुई काढून घ्या. आपल्याला यामध्ये स्टफिंग भरायचं आहे. सॉफ्ट कॉटन जो मिळतो, नायलॉन कॉटन किंवा फायबर कॉटन, तो आपल्याला त्यामध्ये भरायचा आहे. कॉटननी तो पूर्ण पार्ट भरून घ्या आणि परत राहिलेलं जे वरचं तोंड आहे ते शिवून घ्या. खालचं तोंड ज्याप्रमाणे आपण शिवून घेतलं होतं त्याप्रमाणेच हे सुद्धा शिवून घ्या. आत्तापर्यंत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अशा प्रकारे हे पूर्ण तोंड बंद करून घ्या आणि त्याला थोडासा शेप येणं सुरू होईल. आता आपल्याला त्याच्या पाकळ्या असतात पंपकिनच्या, त्या पाकळ्या तयार करायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला एका साईडनं सुई टाकून दुसऱ्या साईडनं सुई काढायची आहे आणि तो जो धागा आहे किंवा उलन आहे ते दोन पाकळ्यांच्या मधून व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ती आपल्याला पंपकिनची पाकळी दिसेल. थोडंसं हातानं मध्ये मध्ये व्यवस्थित करून घ्या. परत दुसऱ्यासाठी सुई खालच्या साईडने टाकून वरच्या साईडला ओढून घ्या.
अशा प्रकारे सगळ्या पाकळ्या तयार होतील आणि आपला पंपकिनचा पार्ट तयार झालेला आहे. राहिलेला जो दोरा आहे तो आपण कापून घेऊया. आता आपल्याला देठाचा भाग तयार करायचा आहे. त्यासाठी हिरवा कलर किंवा तुमचा जो आवडीचा कलर आहे तो घ्या आणि त्याने 7 चेन तयार करा आणि त्याची एक रिंग तयार करा. शेवटच्या याच्यात घालून रिंग तयार करा. या रिंगमध्ये आपल्याला प्रत्येक चेनमध्ये 12 सिंगल क्रोशिया घ्यायच्या आहेत. सिंगल क्रोशिया म्हणजे विदाउट एनी त्यामध्ये आपल्याला कुठलंही आडी न टाकता सरळ सरळ सिंगल क्रोशिया घ्यायची आहे. आता या प्रत्येक सिंगल क्रोशियामध्ये सेकंड राऊंड जेव्हा सुरू होईल तेव्हा प्रत्येक सिंगल क्रोशियामध्ये 2-2 सिंगल क्रोशिया घ्यायचे आहेत. म्हणजे सेकंड राऊंड हा 24 याचा बनेल. पूर्ण बनल्यानंतर आपण त्या पंपकिनवर ठेवून त्याचे माप बघूया. जर तो इनफ असेल तर तेवढं ठेवूया किंवा मग पुढे वाढवू शकता. आता त्याचा देठ बनवण्यासाठी आपण 20 चेन परत घेणार आहोत आणि 20 चेन घेतल्यानंतर ती चेन खालच्या साईडने टाकून वरच्या साईडला ओढून घेणार आहोत आणि परत खाली ओढून ते फिक्स करणार आहोत खालच्या साईडने. म्हणजे तो देठ तयार होईल. किंवा तुम्हाला ते ॲज अ कीचेन वापरायचं असेल तर त्याला आपण कीचेन अडकवू शकू. आता हा जो तयार झालेला देठ आहे तो सुईच्या सहाय्याने त्या पंपकिनला जोडून घेऊया. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. शेवटी सुई फिक्स करून खालच्या साईडनं ओढून घ्या. म्हणजे तो राहिलेला धागा निघणार नाही आणि कट करून घ्या. अशा प्रकारे आपला पंपकिन तयार झाला. कसा वाटला तुम्हाला प्लीज कमेंट करून मला सांगा. आणि त्याला असा प्रकारे कीचेन तुम्ही लावू शकता. जर तुम्हाला एखाद्या किचनला त्या भोपळ्याला किंवा पंपकिनला जर तुम्हाला फेस बनवावा वाटत असेल तर अशा प्रकारे फेससुद्धा बनवू शकता. प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट. थँक यू.